नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या बाळाला वरचे जेवण चालू केल्यानंतर आपण बाळाला बऱ्याच पद्धतीने पोषक आहार भरवण्याचा प्रयत्न करत असतो। बाळाचे जेवण अधिक पोषक बनवण्यासाठी आपण बाळाच्या जेवणात अनेक पदार्थांचा समावेश करतो। बाळाच्या जेवणात ड्रायफ्रुट्स पावडर किंवा तूप हे घातल्याने काय होते याचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे। तर आज आपण मखाना हा बाळासाठी किती फायदेशीर आहे हे बघणार आहोत। मखाण्यामध्ये कॅल्शियम असते, जे की बाळाची हाडे आणि दात यांच्या वाढीसाठी मदत करते। मखाण्यामध्ये ड्रायफ्रुट्स सारख्या भरपूर कॅलरीज असतात, त्यामुळे बाळाचे पोट व्यवस्थित भरते आणि तुम्ही प्रवासात पण हे घेऊन जाणे सोयीचे जाते। खाण्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे बाळाला पोटाचा कोणताही आजार होत नाही। व मखाण्यामध्ये प्रोटीन्स व कार्बोहायड्रेट्स असतात, जे की बाळाच्या योग्य विकासासाठी मदत करतात। आता बघूया की बाळाला मखाना कसा द्यावा। तर बाहेरून मखाने विकत आणल्यानंतर सगळ्यात आधी ते सोलून बघा, आतमध्ये किडे तर नाहीत ना याची खात्री करा। मखाने निवडून झाल्यानंतर ते व्यवस्थित भाजून घ्या व हाताने दाबल्यावर छान क्रश झाला पाहिजे अशा पद्धतीने ते भाजा व मिक्सरमध्ये त्याची पावडर करून कोरड्या व हवाबंद डब्यात भरून ठेवा। ही पावडर तुम्ही बाळाचे जेवणाचे पदार्थ शिजवताना पण टाकू शकतात आणि तसेच घरी आपण सेरेलॅक बनवताना त्यामध्ये सुद्धा ही मखाना पावडर वापरू शकतो। ह्या पावडरची आपल्या बाळाला मखाण्याची पेज सुद्धा तुम्ही बनवू शकतात। मूग डाळीची खिचडी, बाळाच्या फ्रूट्स आणि भाज्यांच्या प्युरी किंवा नाचणी सत्व यामध्ये देखील तुम्ही मखाण्याची पावडर ॲड करू शकतात। तुमच्या बाळाच्या अशाच पोषक आहारासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।